आणि आता आजच्या दिवसातली आणखीन एक महत्त्वाची घडामोड बघा. गेले काही दिवस वादाच्या गर्तेत अडकलेल्या धनंजय मुंडेंना भगवान गडाने दिलेल्या क्लीन चिटची आज मोठी चर्चा झालेली आहे. मोठी चर्चा. कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता. सगळ्यांच्या चुका पदरात घालताना आपलाच पदर फाटल्याचं दादांनी म्हटलं होतं. पण आज धनंजय मुंडे दोषी नसल्याचं म्हणत भगवान गडानं एक प्रकारे त्यांना पदरात घेतलं. पण नामदेव शास्त्रींच्या या भूमिकेवर टीकेची झोडही आता उठली आहे. गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये. गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं विरोधकांच्या टार्गेटवर आहेत मंत्री धनंजय मुंडे. चहूबाजूंनी घेरल्या गेलेल्या याच धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यासाठी आता पुढे सरसावलाय तो भगवान गड. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंवरती होणाऱ्या हरेक आरोपातनं त्यांना क्लीन चिट दिली आहे. आरोपांच्या गर्तेत अडकलेले धनंजय मुंडे गुरुवारी रात्री गडाला शरण गेले. मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि शुक्रवारी सकाळी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो. आणि गड त्याच्या पाठीमागं भक्कम उभा आहे. आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं. तर गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही. त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे टीकेचे धनी बनले. हातातोंडाशी आलेल्या बीडच्या पालकमंत्री पदावर त्यांना पाणी सोडावं लागलं. तर मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आघाडी उघडली. अशा परिस्थितीत गडाचं समर्थन मिळणं मुंडेंसाठी मोठी बाब मानली जाते. गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही. एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे. भगवान गडाचा बीड आणि अहमदनगर या दोनही जिल्ह्यांसह महाराष्ट्रात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे गडानं मुंडेंना दिलेल्या क्लीन चिटवरनं आता नव्या वादाला तोंड फुटलं. खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले. जातीवाद जे बोललं जातं आपण, तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती, ज्या संतोष भैयाच्या लेकरांवरती, आईबापांवरती जो काही अन्याय झाला आहे, जे चित्र विद्रूप झालं आहे त्या घराचं, संकटातून पडलं, उन्हात घर पडलं आहे ते. आणि अशा टायमाला उन्हात घर जसं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं, दयामाया करण्याचं, मायेचं छत्र धरण्याचं काम संप्रदाय करतो. भगवान बाबांवर आणि त्यांच्या विचारांवर वंजारी समाजाची मोठी श्रद्धा आहे. तर गडाचे महंत असलेल्या नामदेव शास्त्रींचा शब्द वंजारी समाज बांधव अंतिम मानतात. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना गडाकडनं मिळालेला भक्कम पाठिंबा महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय बनला.